नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या टॉप 15 मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. पाहूया टॉप 15 घडामोडी. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्टील आणि ॲल्युमिनियम आयातीवरील आगामी करवाढीमुळे भारतीय धातू निर्यातीवर $4.56 अब्ज किंवा 39,000 कोटी रुपयांचा परिणाम होण्याची शक्यता आहे. ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हने एका नवीन विश्लेषण अहवालात असं म्हटलंय, 4 जूनपासून लागू होणाऱ्या उच्च शुल्कांमुळे अमेरिकन बाजारपेठेतील भारतीय उत्पादक आणि निर्यातदारांसाठी उत्पादन खर्च वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे त्यांच्या स्पर्धात्मकतेवर परिणाम होऊ शकतो. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लवकरच नासाच्या प्रशासक म्हणून काम करण्यासाठी नवीन उमेदवाराची घोषणा करतील, असं व्हाईट हाऊसने शनिवारी सांगितलंय. परंतु सुरुवातीचे उमेदवार जेरेड इसाकमन आता स्पर्धेत का राहिले नाहीत हे स्पष्ट केलं नाहीये. संयुक्त राष्ट्रांच्या अण्वस्त्र निगराणी संस्थेच्या एका गोपनीय अहवालात शनिवारी उघड झालंय की इराणने शस्त्रास्त्रांच्या दर्जाच्या पातळीच्या जवळ समृद्ध युरेनियमचा साठा लक्षणीयरित्या वाढवलाय, ज्यामध्ये तेहरानला तातडीने मार्ग बदलण्याचे आणि चालू असलेल्या तपासात सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आलंय. युक्रेन विरुद्धच्या युद्धात रशियाला चीन आणि उत्तर कोरियाने दिलेल्या पाठिंब्यामुळे प्रदेशांमधील रेषा कशा अस्पष्ट झाल्यात आणि संरक्षणाबाबत जागतिक दृष्टिकोनाची गरज असल्याचं उघड झालंय, असं उच्च सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितलंय. जर्मन चान्सलर फ्रेडरिक मर्ज पुढील आठवड्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्यासाठी वॉशिंग्टनला जातील, ज्यात युक्रेनमधील युद्ध आणि व्यापार तणाव हे विषय अजेंड्यावर असतील, असं जर्मन सरकारने शनिवारी सांगितलंय. मर्ज यांच्या कार्यालयाने सांगितलंय की 6 मे रोजी युरोपातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेचे सूत्र हाती घेतलेले नवे जर्मन नेते गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांची भेट घेतील. मेक्सिकोमध्ये रविवारी पहिल्यांदाच न्यायालयीन निवडणुका होत आहेत, ज्यामुळे वाद निर्माण झालाय आणि देशातील न्यायालयीन व्यवस्थेत बदल घडवून आणण्यासाठी तयार केलेली प्रक्रिया समजून घेण्यास संघर्ष करणाऱ्या मतदारांमध्ये गोंधळ निर्माण झालाय. अमेरिकेतील युटा राज्यातील एका वकिलाने अस्तित्वात नसलेला न्यायालयीन खटला दाखल करण्यासाठी ChatGPT वापरल्याचं आढळून आल्यानंतर त्याला अपील न्यायालयाने मंजुरी दिली आहे. वकिलाला वादात टाकणारा हा ब्रीफ फॉर्ममधील एक कायदा क्लर्कने लिहिला होता आणि युटा येथील अपील न्यायालयात दाखल करण्यापूर्वी त्याचं पुनरावलोकन करण्यात आलं नव्हतं. शनिवारी पश्चिम जर्मनीतील विमानतळाजवळ येत असताना एका निवासी इमारतीच्या टेरेसवर एक छोटं प्रवासी विमान कोसळल्यानं 2 जणांचा मृत्यू झालाय, असे नॉर्थ राईन वेस्टफेलिया पोलिसांनी सांगितलंय. स्थानिक पोलिसांनी सांगितलंय की हा अपघात मध्यरात्रीच्या सुमारास मोन्चेनग्लॅडबाख शहराजवळील कोर्शेनब्रॉइच इथं झालाय, जो नेदरलँडच्या सीमेपासून फार दूर नाहीये. शनिवारी रात्री पश्चिम रशियामध्ये एक प्रवासी ट्रेन रुळावरून घसरली आणि एक पूल कोसळलाय. घटनास्थळावरून सरकारी संस्थांनी पोस्ट केलेल्या छायाचित्रांमध्ये रेल्वेतील प्रवासी गाड्या तुटलेल्या आणि कोसळलेल्या पुलावरून पडलेल्या कॉन्क्रीटमध्ये पडलेल्या दिसत होत्या. या अपघातात 7 लोक ठार झाले असून आणि 30 जण जखमी झाले. गेल्या 2 दिवसात ईशान्येकडील वेगवेगळ्या राज्यांमध्ये 28 जणांचा मृत्यू झालाय. मुसळधार पावसामुळे या प्रदेशात पूर आणि भूस्खलन झालंय. या प्रदेशातील सर्व राज्यांमधील अधिकाऱ्यांना हाय अलर्टवर ठेवण्यात आलंय, विशेषतः शुक्रवारी झालेल्या पावसानंतर, ज्याला IMDने बांगलादेशवरील कमी दाबाच्या पट्ट्याचं कारण दिलंय. शनिवारी हैदराबाद येथे झालेल्या ग्रँड फिनालेनंतर थायलंडच्या ओपल सुचाता चुआंगश्रीला 72व्या मिस वर्ल्डचा मुकुट देण्यात आला. इथिओपियाची हॅसेट डेरेजे अदमास उपविजेती घोषित करण्यात आली, तर भारताची मिस वर्ल्ड स्पर्धक नंदिनी गुप्ता टॉप 8 मध्ये पोहोचण्यापूर्वीच बाहेर पडली. राष्ट्रीय तपास संस्थेनं पाकिस्तानशी संबंधित हेरगिरी प्रकरणात 8 राज्यांमधील 15 ठिकाणी शोध मोहीम राबवली आहे. दिल्ली, मुंबई, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, आसाम आणि पश्चिम बंगालमधील पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्हशी संबंधित संशयितांच्या ठिकाणी शोध मोहीम राबविण्यात आली, असं NIAनं एका निवेदनात सांगितलंय. नवनव्या तंत्रज्ञानाचे माणसाच्या आयुष्यावर काय संभाव्य परिणाम होऊ शकतात याची झलक पाहिजे असेल तर नेटफ्लिक्सवरील ब्लॅक मिरर ही वेब मालिका पाहायलाच हवी. या मालिकेचा एक विशिष्ट असा चाहता वर्ग आहे. आतापर्यंत या मालिकेचे 7 सीझन झालेत. 7वा भाग अलीकडेच प्रदर्शित झालाय, पण हा सीझनच्या आधीच्या भागांहून काहीसा वेगळा आहे. पाकिस्तानचे प्रधानमंत्री शहबाज शरीफ यांनी जागतिक व्यासपीठावर भारताने सिंधू पाणी करार स्थगित केल्याचा आरोप केल्यानंतर नवी दिल्लीतून भारताने शरीफ यांच्या आरोपावर चोख प्रत्युत्तर दिले. नवी दिल्लीतून पाकिस्तानच्या प्रतिक्रियेवर भारताने शनिवारी एक प्रतिक्रिया दिली आहे. सिंधू पाणी कराराचे उल्लंघन केल्याबद्दल आम्हाला दोष देणं पाकिस्तानने थांबावं, कारण सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादामुळे सिंधू पाणी करार सुरू ठेवण्यात अडथळे निर्माण होत असल्याचं भारतानं म्हटलंय.
नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व 7 आमदार शनिवारी सत्ताधारी NDP मध्ये सामील झालेत. त्यामुळे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला 60 सदस्यांच्या विधानसभेत पूर्ण बहुमत मिळालंय. या विलीनीकरणामुळे नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या आमदारांची संख्या 25 वरून 32 झाली. या बातमीसह वेळ झाली टॉप 15 मध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.